मित्रांनो, सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी एक जबरदस्त अपडेट समोर आली आहे. लवकरच जलसंपदा विभागात तब्बल 14,000 पेक्षा जास्त जागांसाठी मेगा भरती होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे ही भरती गट क आणि गट ड पदांसाठी असणार असून हजारो उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी ठरणार आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार 10 मार्च पासून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया चालू होणार आहे. त्यामुळे तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने आतापासूनच सज्ज व्हायला हवे. वेळ कमी आहे आणि स्पर्धा प्रचंड आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत संभाव्य पदांची सविस्तर माहिती, शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा, निवड प्रक्रिया कशी असू शकते आणि अर्ज करताना लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या गोष्टी. जर तुम्हाला ही संधी गमवायची नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तयारीला आता सुरुवात करा. तर मित्रांनो, ही जी भरती आहे ही जलसंपदा विभागाची भरती आहे जी महाराष्ट्र शासनाच्या अंडरमध्ये येते. तर भरतीचे वर्ष कोणते तर ते आहे 2026. म्हणजे ही भरती करंटची भरती आहे. अर्ज पद्धत जी आहे ती ऑनलाईन आहे. म्हणजे तुम्हाला कुठेही न जाऊन मुलाखत देण्याची गरज नाही आहे. अर्ज जे आहे ते 10 मार्च 2026 पासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये पदसंख्या म्हणजे जागा किती असणार आहे तर त्या असणार आहेत 14,000. यापेक्षा जास्तही असू शकतात तसं मी तुम्हाला सांगेलच, पण जागा ज्या आहेत त्या 14,000 पेक्षा जास्तच असतील. आणि नोकरीचा प्रकार ही जी आहे ही कायमस्वरूपी सेवा आहे. म्हणजे तुम्हाला वयाच्या 65 व 60 पर्यंत तुम्हाला काम करावं लागेल. तर मित्रांनो बघा, यामध्ये तांत्रिक पदे कोणते कोणते असू शकतात. जर तुम्ही इंजिनिअरिंग किंवा ITI केलेला असेल तर तुमच्या या नोकरीसाठी मार्ग मोकळा आहे. तर बघा, तांत्रिक पदेमध्ये कोणते कोणते आहे. कनिष्ठ अभियंता सिव्हिल म्हणजे सिव्हिल इंजिनियर असू शकतो. कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर असू शकतो. कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनियर असू शकतो. तांत्रिक सहाय्यक म्हणजे जे इंजिनियर्स आहेत त्यांना त्यांचे असिस्टंट. तांत्रिक सहाय्यक यासाठी तुमचा डिप्लोमा किंवा ITI होणं असणं गरजेचं आहे. पुढचे आहे ड्राफ्ट्समन आणि ITI ट्रेड्स पद. तर मित्रांनो, हे बघितले आपण तांत्रिक पदे. आता प्रशासकीय पदे बघूया. तर बघा, प्रशासकीय पदांमध्ये कोणते कोणते पदे आहेत ते आपण बघूया. वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, टायपिस्ट, स्टेनोग्राफर, लेखा सहाय्यक, कालवा निरीक्षक, पर्यवेक्षक, कार्यालयीन सहाय्यक व गट ड कर्मचारी. वरचे जे पद आहेत ते गट अ क्रमांकाचे पद आहेत. तर मित्रांनो बघा, यामध्ये वेगवेगळे पदे आहेत. तर याची शैक्षणिक पात्रता काय, जसे पद तशी शैक्षणिक पात्रता असेल. जर बघा, तांत्रिक सहाय्यक पद आहे त्यासाठी तुम्हाला डिप्लोमा लागणार. तर तांत्रिक सहाय्यक हे पद इलेक्ट्रिकलचे असेल तर तुम्हाला इलेक्ट्रिकलचा डिप्लोमा असणं गरजेचं आहे. जर मेकॅनिकलचे असेल तर मेकॅनिकलचा डिप्लोमा तुम्हाला आवश्यक आहे. इकडे BE लागणार आहे, BTech लागणार आहे. BTech म्हणजे इंजिनिअरिंग लागणार आहे. मित्रांनो, लिपिक पाहिजे, टायपिस्ट पाहिजे, 12वी उत्तीर्ण पाहिजे किंवा पदवीधर पाहिजे. यामध्ये तुमच्याकडे कोणतीही शैक्षणिक पात्रता असो, तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता. तर टायपिस्ट या पदासाठी तुम्हाला टायपिंग प्रमाणपत्र लागणार आहे. ते मराठी किंवा इंग्रजीचे असो. ITI वाल्यांसाठीही इथे पद आहेत व 10वी उत्तीर्णांसाठीही पद आहेत. तर मित्रांनो बघा, मी तुम्हाला आताही सांगत आहे, जसे पद असतील तशी तुम्हाला शैक्षणिक पात्रता लागेल. जर गट ड कर्मचारी असेल तर तुम्हाला 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. आणि जर गट अ असेल तर तुम्हाला BE BTech किंवा पदवीधर असणं गरजेचं असेल. तर आता बघूया वयोमर्यादा. जनरल साठी 18 ते 35 वर्ष. म्हणजे कमीत कमी तुम्हाला 18 वर्ष व जास्तीत जास्त तुम्हाला 35 वर्ष असणं गरजेचं आहे. जर जनरल मध्ये तुमचं वय 35 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही हा फॉर्म अप्लाय नाही करू शकणार. तर OBC साठी जे 3 वर्ष सूट असणार आहे. SC ST ला पण 5 वर्ष सूट असणार. आणि अपंग जे ते शासन नियमानुसार असणार. म्हणजे अपंगांसाठी शासनाचा काय GR निघतो तेव्हा समजेल आपल्याला. आता बघा, याचा अर्ज शुल्क किती असणार आहे. जनरल साठी 1000 रुपये व OBC SC ST साठी 900 रुपये. आता बघा, निवड प्रक्रिया कशी होणार मित्रांनो. सगळ्यात अगोदर होणार तुमची लेखी परीक्षा. त्यात जर तुम्ही पास झालात तर तुमची होणार कौशल्य चाचणी. त्याच्यातही पास झाला तर होणार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नंतर मग तुमची अंतिम गुणवत्ता यादी लागणार. तर आता आपण बघूया परीक्षा पॅटर्न. हा पेपर जो आहे तो एकूण 100 मार्कांसाठी होणार आहे. त्यामध्ये 4 विषय तुम्हाला येतील. सामान्य ज्ञान 25 मार्कासाठी, गणित 25 मार्कासाठी, तर्कशक्ती 25 मार्कासाठी आणि तांत्रिक विषय 25 मार्कासाठी, असा एकूण 100 मार्काचा हा पेपर होणार आहे. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला आता डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहे. जर तुमच्याकडे हेच डॉक्युमेंट्स नसतील तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. तर तुम्हाला 10वी 12वीचं मार्कशीट असणं गरजेचं आहे. जर तुमचे डिप्लोमा किंवा पदवी झाली असेल तर तुम्हाला त्याचे प्रमाणपत्र लागेल. ज्यात प्रमाणपत्र आवश्यकच लागेल. आधार कार्ड आवश्यक लागेल, पासपोर्ट फोटो लागेल व सही लागेल. तर मित्रांनो, एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील म्हणजे लागतील. जर तुमच्याकडे हेच नसणार नाही तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. तर मित्रांनो, जलसंपदा विभाग यावर आपण सगळे IMP टॉपिक्स कव्हर करून घेतलेले आहेत. जर काही राहून गेलं असेल कदाचित तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.